नमस्कार. जर तुमच्या केसांची वाढ होत नसेल किंवा केस गळत असतील, तर हा उपाय लगेच करा. पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तेव्हा केस जर चमकदार दिसायचे असतील, केस गळू नये असे वाटत असतील, केस गळत असतील, केसांची वाढ होत नसेल, तर मित्रांनो, आपण हे जाणून घेतले पाहिजे. तर केस हे प्रामुख्याने केराटिन नावाच्या प्रथिनापासून तयार झालेला असतो. तेव्हा अंडी, मांस, दही, ओट्स, पनीर आणि मटार यासारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारामध्ये आपण समावेश केलेला पाहिजे आणि करा. जर केस तुमचे गळत असतील, केसांची वाढ होत नसेल, तर तुम्ही अशा प्रथिनयुक्त आहारात मध्ये समावेश करा. मग ते अंडी असेल, मांस असेल, दही असेल, ओट्स असतील, पनीर किंवा मटर असेल. आता शाकाहारी लोकांनी काय करायचं बघा, पनीर, मटार, ओट्स, दही यासारखे पदार्थ सेवन करण्यास काहीही हरकत नाही. इथे लक्षात, शाकाहारी लोकांनी काय करायचं, ओट्स, पनीर, मटार, दही यांचे सेवन करायचे. कारण याच्यामध्ये काय असतं बघा, प्रथिने असतात. आणि मांसाहारी लोकांनी अंडी, मांस खायला काहीही हरकत नाही. आता अंड्यामध्ये म्हणाल तर काही पोषण मूल्ये असतात जी केसांसाठी आवश्यक असतात. एक प्रकारे ते टॉनिक आहे केसासाठी. तर अंड्यामध्ये सांगायचं झालं तर प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. तसेच बायोटीन, फॉलेट, विटॅमिन ए, डी, ई आणि फॉलेट यासारखे जीवनसत्वे असतात. विटॅमिन ए, डी, ई आणि फॉलेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे तुम्ही अंड्याचं जर नुसतं सेवन केलं तरी देखील तुमच्या केसांची वाढ होणार, केस गळणार नाही. नियमितपणे सेवन करा, केस गळायचे थांबतील, आपोआप थांबतील. कारण अंड्यामध्ये ही पोषण तत्व आहेत, पोषण मूल्य आहेत की जी केसासाठी आवश्यक असतात. याने काय होतं, केस चमकदार दिसतात, गळत नाहीत आणि केसांची वाढ होते, मजबूत होतात. केस मजबूत होतात. आणि शाकाहारी लोकांनी काय करायचं बघा, शाकाहारी लोकांनी काय करायचं, दही प्यायचं, मटर खायचं, ओट्स असेल यांचं नियमित सेवन करायचं. यांचं नियमित सेवन करायचं. दही जरी रोज पिलं ना तरी अत्यंत चांगलं आहे. मग जे तुम्हाला उपलब्ध होईल, जे तुम्हाला सोपे वाटेल ते करा. दही, पनीर अथवा मटार याच्यातील कुठलाही खाद्यपदार्थ घ्या आणि नियमितपणे सेवन करा. याच्यामधून तुम्हाला काय मिळते, विटॅमिन ए, डी, विटॅमिन ई, फॉलेट असे पोषण मूल्य मिळतात जे केसांना आवश्यक असतात. तसेच ह्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन असतं, लक्षात ठेवा. तेव्हा केसासाठी आवश्यक असणारी पोषण मूल्य कोणती आहेत ते आपण जाणून घेतलंय. जर तुमची केस गळत असतील, केसांची वाढ होत नसेल, तर मित्रांनो हा उपाय तुम्ही जरूर करून पहा. हा उपाय जरूर करून पहा. काय करायचं बघा, आवळ्याचा रस 3 चमचे घ्यायचा, लिंबूचा रस 2 चमचे घ्यायचा आणि कोरफड चा गर हे 2 चमचे घ्यायचा आणि यांचं मिश्रण संध्याकाळी झोपण्याच्या आधी डोक्याला लावायचं, लावून ठेवायचं आणि डोकं सुकल्यानंतर तुम्ही धुतलं तरी चालेल. फक्त तुम्ही हे 3 दिवस करा, तुमच्या केसांची वाढ नक्की होणार. केसांची वाढ हे नक्की होणार. केस गळत असतील तर नक्कीच थांबणार. तेव्हा हा उपाय तुम्ही जरूर करून पहा.
कारण का केस मुळातच प्रथिनापासून म्हणजे प्रोटीन पासून बनलेले आहे, लक्षात ठेवा. आणि ते जर तुम्हाला तुमच्या शरीराला मिळाले, प्रोटीन्स भरपूर तुम्हाला तुमच्या शरीराला मिळाली, तर तुमच्या केसांना ते टॉनिक आहे. साहजिकच केसांच्या ज्या समस्या असतील त्या आपोआप नष्ट होतील. कारण केस हा अवयवच प्रथिनापासून बनलेला आहे, त्यामुळं प्रोटीनचं प्रमाण जास्त ठेवा. मग ते खाद्यपदार्थाच्या माध्यमातून असेल किंवा औषधाच्या माध्यमातून असेल, पण याचे प्रमाण मुबलक ठेवा. काही दिवसातच तुमचे केस गळायचे थांबतील, काही दिवसातच केसांची वाढ होईल आणि केसांची मुळे मजबूत होतील. लक्षात ठेवा, हा उपाय तुम्ही जरूर करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. एक 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला केसांची वाढ झाल्याशिवाय पाहायला मिळेल, तसेच केस गळणार नाहीत. पूर्ण विराम घेतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.